सन्मान घेण्यासाठी आपण स्वागत कक्षामध्ये यावं. संजोग दादा आणि परेश दादा, ओमकार रॉय असतील. मी तिघांना विनंती करतो की येथे बेडेकर दादांचा सन्मान करायचा आहे. अंकितजी बेडेकर आणि नरेंद्र बेडेकर यांचा सन्मान होतोय. पलसपेचे पाठीराखे आहेत आणि खास करून आज पलसपे संघ मैदानामध्ये उतरला आहे आणि वलभगावचे जावई देखील आहेत. आदित्य आणि नरेंद्र बेडेकर यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. जावई परिवार आपण सुरुवातीपासून पहिल्या सामन्यात पाहिला, ते म्हणजे धुतुमचे अरुण शेठ ठाकूर, ते देखील परेशदादांचे जावई. आणि आता आदित्यजी असतील, नरेंद्रजी यांचाही आम्ही सन्मान करतोय. त्यांचं देखील इथे स्वागत आहे. या व्यासपीठावरती असंख्य पाहुणे आलेत, नातेवाईक परेश शेठ यांना भेट देण्यासाठी आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. थँक्यू सो मच. 2 मॅच ते समाप्त झाले. 3 सामने. नवीन सामना आपल्या भेटीसाठी आला आहे. मोर्या 11 पलसपे आणि त्यांच्या विरोधात स्वरा मात्र 11 RMSK मोरबी संघ. आणि कॉम्बॅक्समध्ये आपण ऐकूया पहिल्या सामन्यासाठी साईराजे यांचा आवाज. धन्यवाद धन्यवाद प्रवीण टेबे सर, धन्यवाद शेखर पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. मॅच आपण या ठिकाणी पाहतो. मॅच नंबर पाहिली गेली तर 3, पण सध्या तरी मॅच नंबर 4 आपण या ठिकाणी पाहतोय, कारण आपण विनर टू विनर एक मॅच खेळलो. स्वरा स्पोर्ट्स RMSK मोरबी याचे पॅकर आपण या ठिकाणी पाहतोय. सुजितदादा मात्रे कळंबोली, दिनेशदादा ठाकूर आणि फाईट करणारा संघ मोर्या 11 पलसपे संघाची सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 5 षटकाची मॅच, 5 गोलंदाज. जबरदस्त मॅच. नक्कीच येत्या मोरबी गावामध्ये देखील डे नाईट स्पर्धा देखील मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहेत, कारण आता तरी आपण पाहिलं सध्या तरी भरपूर डे नाईट स्पर्धा प्रत्येक ठिकाणी चालू असताना आज देखील तुर्भे गावामध्ये पहिला दिवस रात्रचा आपण आजचा दिवस आपण त्या ठिकाणी पाहतोय. चला, सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मोर्या 11 पलसपे टीम चे दिग्गज खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय सिद्धांत म्हात्रे आणि त्याच्या जोडीनं त्याच्या सोबतीनं राहुल बैकर. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये गोलंदाज तयार विघ्नेशला आपण या ठिकाणी पाहतो. दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स कडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल विघ्नेशचा तेच तर होता, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये टिपला जेल क्षेत्ररक्षक होते, प्रसादने टिपला जेल आणि संपलाय फलंदाज सिद्धांत म्हात्रेचा खेळ. काल देखील आपण आवाज ऐकला तर याच मैदानावरती मुरबी गावचा एक जबरदस्त मुलूक मैदानी तोप आवाज रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील सर, नक्कीच त्यांचा देखील आवाज, ते देखील मॅचचा आनंद घेत असतील. सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे सुनील दादा पाटील देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिनेशजी ठाकूर असतील, नरेश दादा पाटील, संपूर्ण मुरबी संघाचे या ठिकाणी आपण खंदेश समर्थक मॅचचा आनंद घेत असतील, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडूवरती सफलता विघ्नेशला मात्र मिळते. इने 3 वरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो जयेश हातमोडेला आपण या ठिकाणी पाहतो. तर जयेशला मात्र संयम ठेवावा लागेल, चांगला खेळ मैदानावरती साकारावा लागेल. 5 षटकामध्ये तुम्हाला 50+ धावा इथे बनवावी लागतील, कारण ओमकार पाटील सारखा एक दिग्गज खेळाडू या टीममध्ये खेळताना तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. गोलंदाज तयार विघ्नेश. जयेशला आपण या ठिकाणी पाहतो. इन 3 वरती 1 डाऊन मध्ये येणारे फलंदाज सातत्याने घातकी फलंदाज असतात, परंतु P1 मध्ये गोलंदाज तेज थरार रफ्तार के सौदागर गोलंदाज विघ्नेश पाटील. हो, वेग होता प्रचंड वेग, वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय विघ्नेश. लय भारी, जाम भारी, जबरदस्त अचूक टप्पा आहे. दिशा, वेग आणि नियंत्रण आणि सातत्याने आपल्या शोल्डरचा भरपूर चांगला उपयोग तो मैदानावरती साकारत असताना जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट गेला. जबरदस्त गोलंदाजी P1 मध्ये, चांगली गोलंदाजी. जयेशला आपण या ठिकाणी पाहतो. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये दर्जेदार खेळ साकारण्यासाठी हा फलंदाज तयार आहे. या वेळेस आपण या ठिकाणी पाहिला जबरदस्त चेंडू पंचांच्या दिशेने कटाक्ष टाकला होता आणि पंचांच्या दिशेने वळतात वाईट बॉल. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर यस
रेफर अर्थात क्षेत्ररक्षण करण्या संघाचा DRS आपण या ठिकाणी पाहतो. या पंच अनिलजी टेंबे सर, योग्य तो निर्णय, दूध का दूध और पाणी का पाणी. जबरदस्त. याच गावचे भूमिपुत्र व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. स्वरा स्पोर्ट्स RMSK मुरबी टीम या ठिकाणी टॉस जिंकला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुजित म्हात्रे, कलंबोली, दिनेशजी ठाकूर टीमचे पॅकर आहेत. परंतु पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही या ठिकाणी पाहतोय. 3 प्रोफेशनल पंच आपण या ठिकाणी पाहतोय. अनिल टेंबे सर वलप, सत्यवानजी काकडे सर आदई, सुनीलजी तांडेल सर बेलवली. येस, वाईड बॉल, अनसक्सेसफुल. DRS रिव्ह्यू होता तो मात्र. नक्कीच आता वॉर्निंग देखील देण्यात आली. एक धाव मात्र वाईटच्या स्वरूपात मिळेल टीमला. मोरिया 11 पल्लसवे टीम. वेग होता जबरदस्त. अतिरिक्त बाउन्स आपण या ठिकाणी पाहिला गोलंदाजामध्ये पाहिला तर वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाज. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर पण आमच्या दिशेने पुन्हा एकदा वाईटची खून इथे करत असताना अतिरिक्त स्वरूपात रन्स मिळतील. आणखीन एक एकूण धावसंख्या 2. संत आणि सावध सुरुवात मात्र 2 चेंडू काय दर्जेदार फेकलं होतं. परंतु त्यानंतर इथे मात्र कुठेतरी दबाव तंत्र त्याच्या डोक्यावरती कुठला तरी विचार त्याच्या मनामध्ये चालला होता. परंतु पाहूया आता मात्र ते कमबॅक करणं गरजेचं राहील. तितकाच तेच थरार फलंदाज आपण जयेशला देखील आपण पाहतोय. जयेश देखील शांत बसणारा खेळाडू नाही. क्षेत्ररक्षणाचा टीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये घेण्यात आला. त्यानंतर आपण एक काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये शॉर्ट मिड ऑफ सिली ऑनमध्ये शॉर्ट टर्म अँड शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षणाची आखणी बांधणी या ठिकाणी करण्यात आली आहे. हो, यावेळेस मात्र 5वा चेंडू चेंज ऑफ द स्पेस इथे गोलंदाजी पण पाहिली. डॉट चेंडू जी सांगता हीच खासियत आहे या गोलंदाजाची. विघ्नेश पाटील गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती चपलता, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट गेले, त्यानंतर हा तिसरा चेंडू मात्र डॉट गेलाय. अद्याप देखील विचार केला बॅटच्या साह्यातून माध्यमातून एकही फटका आला नाही आहे, कट देखील लागली नाही आहे. ही खासियत राहिली या गोलंदाजी विघ्नेशची. सातत्याने टीममध्ये नवीन नवीन चेहरे आणि नवीन टॅलेंट नक्कीच प्राधान्य. हो, अगदी सुईमध्ये धागा विनवावा इतका चांगला स्ट्रोक फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहिला. जयेशच्या बॅट्समधून येतो या डीप थर्डमॅन रिजनमधून 4 रन केली आहे. चौकार. तर टीम मोरबी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मोरबीचे समाजसेवक मनीष पाटील यांचे ते आगमन झाले. मनीष पाटील आपलं स्वागत आहे. परेश शेठ पाटील आणि संजोगदादा यांचं खास मित्र मनीष पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. साईराजे या चौकाराला रुवांश 11 मोरिया स्पोर्ट्स पलसपे. मी म्हटलं होतं या फलंदाजाला तुम्ही शांत बसून ठेवू शकत नाही. इतकी क्षमता बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार. नजरेचा कैदा नव्हता. चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला. डीप स्क्वेअर लेग रिझनमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या 10 कदम 10 धावा आहे. धावपुस्तकावरती षटक क्रमांक पहिला. सुरुवात बेधडक केली होती परंतु त्यानंतर जयेश या ठिकाणी आक्रमक झालेत. मी म्हटलं होतं, कौतुक केलं होतं, जयेश हा शांत बसणारा खेळाडू नाही आहे. मैदानाच्या चौफेर खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये ढासून ढासून भरणारा हा खेळाडू गोलंदाज तयार. हो, यावेळी चेंज ऑफ स्पेस आपण या ठिकाणी पाहिला. डॉट बॉलची सांगता आणि या ठिकाणी पाहिला षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती 10. नेटवर्क हाय रेटिंग कोणी ना त्याला करी हेटिंग, कोणी ना त्याला करी हेटिंग, कोणी ना त्याला करी हेटिंग. पर्सनॅलिटी आउटस्टँडिंग, स्वभाव त्यांचा लय केरिंग. धन्यवाद. चला टीम मुरबी संघाला विनंती करतो की टाइम अलर्ट हे पहा. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिट्स, पहिल्या 4 षटकांसाठी मात्र तुम्हाला 20 मिनिटं देण्यात येतील. अन्यथा 21 जरी मिनिट झाले तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळामध्ये घ्यावं लागेल. एक जबरदस्त स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. शिस्तबद्ध स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन गोलंदाज सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाज या ठिकाणी तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी विघ्नेश 10 धावा खर्च केल्यात. विघ्नेशने एक फलंदाज बाद केला.
रुवांश आणि मोर्या स्पोर्ट्स पलसपे संघाची या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम या ठिकाणी करत असताना जयेश आता राहुल येतील स्ट्राईकवरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाज सज्ज. साजेश पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 वरती हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आहे. परंतु पाहूया या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर काऊ कॉर्नर रिझन वाईट इश लॉंग ऑनमध्ये दीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर तैनात केला. शॉट पॉईंट त्यानंतर शॉट फाईन लेग गली रिझनमध्ये अशा पद्धतीनं साजेसनं या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा जाल आखलं गेलं आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात होत असताना संघाची धावसंख्या 10 पुस्तक करते. एकूण लागली गेली आहे 10 वरती 1 टीम पलसपे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लोवर फुलटाच होता. फसवा चेंडू होता. साजेस ही खासियत आहे साजेसची. जबरदस्त चेंडू भेदकता पाहिली. अगदी फसवा चेंडू फेकला गेला होता. डॉट चेंडूची सांगता ज्या पद्धतीनं विघ्नेशनं सुरुवात केली त्या पद्धतीनं साजेस पाटील देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करत असताना राहुल आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीवीर फलंदाज राहुल बैकरला आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील दुसरा बॉल साजेश. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर. गोलंदाज स्वतः चेंडूवरती धाव घेतात पळतायत तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 1-1 3-1 के स्कोरबुकवरती. आणि स्क्रीनच्या समोर आपण या ठिकाणी पाहतोय साजेश पाटील गोलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडवरती त्याच्या बॅट्समधून 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले. तोच फलंदाज आपण जयेशला आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 सेकंड पॉवर प्ले इथे चालू असताना प्रेक्षकांची जबरदस्त बेधुंद गर्दी आता मैदानाच्या चौफेर नक्कीच आपण पाहायला मिळते. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. यावेळी जागा बनवली. अगोदर झोपला आणि मग ठोकला. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. दणदणी सनसनी 4 रनों के लिए. या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे आयोजक यांचे शुभागमन होत आहे. ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मालिकावीरची इलेक्ट्रिकल स्कूटी देण्यात आली असे सन्मान्य मान्यवर आदरणीय कांताशेठ सुदाम पाटील साहेबांचे इथे आगमन झालं आहे. त्यांच्या समवेत कोंडेवाल गावाचे आणि पंढरीशेठ फडके साहेबांचे जावई अतुल अनंता शेठ भोईर ज्यांच्या वतीने फ्रीज देण्यात आला आहे. आणि तदनंतर सन्माननीय धनराज राजपूत नील पार्कमधले आमचे मान्यवर ज्यांच्याकडून देखील फ्रीज देण्यात आला आहे. आणि सन्माननीय संतोष गोंडली जे देखील पंढरीशेठ फडके साहेबांचे जावई आहेत. आणि अजय पाटील जासई रवी फडके नांदगाव आणि भाऊ मडवी साहेब या सर्वांचं आगमन झालं आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय SS पाटील कन्स्ट्रक्शन चषक स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक 2026 वेलकम मोस्ट वेलकम सुस्वागतम. आणि सोबत पारगावचे आमचे राजेंद्र पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालं आहे. कांदा गावाचे सचिनजी पाटील साहेब मोस्ट वेलकम. सर्वांना विनंती की आपण बसून घ्या. आणि आज कांताशेठ सुदाम पाटील साहेब यांचं इथे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. एक दमदार व्यक्तिमत्व. आणि आज त्यांच्या भावाच्या नावाने स्वर्गीय SS पाटील चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आपल्या भावाला ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. हीच भावपूर्ण श्रद्धांजली पाहत असताना आपण श्रद्धांजली चषक पाहतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. साईराजे आपण ही स्पर्धा पाहतोय. SS पाटील चषक म्हटला तर नामांकित व्यक्तिमत्व वल्लभ गावाच्या पंच कमिटी पदावरती विराजमान आणि त्यानंतर वल्लभ गावाची अनेक वर्ष सेवा केली आहे. आणि आज संपूर्ण हा जो कुटुंब आहे SS पाटील यांच्या नावाने ओळखला जातो. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू कांताशेठ पाटील साहेब असतील कृष्णाशेठ पाटील साहेब असतील ही खरी ओळख म्हणजे SS पाटील कन्स्ट्रक्शनची आपल्याला पाहायला मिळते. आपण सर्वांचं स्वागत करूया. आणि याच स्पर्धेसाठी मालिकावीरची बाईक आपण पाहिली तर कांताशेठ सुदाम पाटील साहेबांनी दिली आहे. त्यासमवेत या स्पर्धेला अतुल शेठ भोईर कुंडेवाल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फ्रीज देण्यात आला आहे. आणि त्यांच्या समवेत आपण मान्यवर पाहतो दीपकजी राजपूत धनराज राजपूत तर नील पार्क त्यांच्या वतीने अजून एक फ्रीज आमच्या स्पर्धेला पारितोषिक देण्यात आले आहेत. आपण सर्वांचं स्वागत करूया. सुस्वागतम मोस्ट वेलकम. साईराजे. यस आजची रंगत मान्यवरांचे संगत सर्व पाहुणे वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 19 वरती 2 फलंदाज बाद झाले. चांगला खेळ साकारत असताना जयेशच्या बॅट्समधून 16 धावींचा मोहर या ठिकाणी टिपण्यात आला होता. 4 चौकार त्यांच्या बॅट्समधून पाहिला. परंतु आता मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच फलंदाज या ठिकाणी येत असताना नवीन फलंदाज आहेत आविष्कार पाटील.
षटकातील शेवटचा चेंडू असेल. साजेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार. अंतिम बॉल. स्विच हिटचा आसरा हो यशस्वी झालाय. जबरदस्त तडाखा चेंडू चाललाय. बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या वरनं येतोय चेंडू. जबरदस्त आसमानी गजरटोला वज्रटोला 6 धाव्यांसाठी जबरदस्त. धन्यवाद डीजे मास्टर परू. जबरदस्त सॉन्ग आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. तर एकूण धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 25 वरती 2 आपण या ठिकाणी पाहतोय. रुआंश मोर्या 11 पलसपे संघ. 2 फलंदाज जरूर बाद झाले परंतु राहुल हा सलामीवीर. आविष्कार पाटील आता नवीन फलंदाज येत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालायत. प्रताप नावडेकरला आपण या ठिकाणी पाहतोय. तेज थरार वेगवान गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त वेग आहे, अचूक टप्पा आहे, दिशा वेग. परंतु पाहूया 2 षटकामध्ये धावसंख्या मी म्हणेन एक सन्मानजनक धावसंख्या 12.50 सरासरी जरूर राखली या फलंदाजांना. रुआंश मोर्या 11 पलसपे संघ या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी तयार असताना टॉसचा बॉल झाला. स्वरा स्पोर्ट्स RMSK मुरबी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आता मात्र गोलंदाजीसाठी प्रताप नावडेकरला आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेला डिप विकेट वाईड इज लॉंग अँड एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट फाईन लेग गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी बांधणी करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रताप. फुल टॉस. हा फुल टोल उचल करून देणारा फटका होता. चेंडू चालाय सरळ काऊ कॉर्नरच्या वरनं. चेंडू सीमा पार आसमानी सुलतानी चरण. तर निश्चित उद्या गुढीपाडवा दिनानिमित्ताने स्वर्गीय SS पाटील कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा असते आणि श्री कांताशेठ सुदाम पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. ते अर्थात आई खरबादेवी प्रसन्न श्री खरबादेवी यांच्या माध्यमातून इथे सत्यनारायणची पूजा असेल. आणि ही पूजा म्हटली तर भजन वेल असेल दुपारी 12:30 वाजता. महाप्रसादाची वेळ असेल दुपारी 1:30 वाजता. आणि निमंत्रकमध्ये कांताजी सुदाम पाटील साहेब, कृष्णा सुदाम पाटील, विजय शांताराम पाटील, परेश शांताराम पाटील, चेतन कांता पाटील आणि कुमार भूषण कृष्णा पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. मेडिग्राफ आणि कैरो कंपनीच्या अगदी जवळ श्री खरबादेवी प्रसन्न खरबादेवी सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे. सर्वांनी महाप्रसादाचा आपण लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. क्या बात आहे. प्रवीण टेंबे सरांचा आवाज आपण ऐकतोय परंतु संपूर्ण स्टेज ते आज सांभाळत असताना एक जबरदस्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. हो जबरदस्त नजाकत होती परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये येथील क्षेत्ररक्षक वागतील तत्पूर्वी मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. धावपुस्तकावरती पलसपेठ टीम जाऊन टेपली. 34 वरती 2 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना प्रताप 3 चेंडूवरती 9 धावा खर्च करत असताना परंतु प्रतापमध्ये क्षमता आहे तो कमबॅक करणं त्याचा एक वैशिष्ट्य राहतो. प्रत्येक मॅचमध्ये गोलंदाजी भरपूर चांगली राहते परंतु आता नक्कीच आविष्कार देखील पेटून उठलाय. राहुल देखील पेटून उठलाय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू स्विचिटचा अस्त्र परंतु यावेळेस वेगवान गोलंदाजी करण्यासाठी या सज्ज असणारा गोलंदाज. मी म्हटलं होतं कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण या चेंडूवरती प्रताप नावडेकरने देखील दाखवलं आहे. संघाची धावसंख्या 34 वरती 2 फलंदाज सध्या तरी बाद आहेत. जबरदस्त बॅचच्या पलसपेपणा मुरबी सध्या तरी सामना नक्कीच चालू असताना गोलंदाज तयार आहेत. प्रताप षटकातील एकूण चेंडूचा खेळ संपलाय. 4 अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंग असताना क्षेत्ररक्षक धावतात पळतात. हो टिपला जेल क्षेत्ररक्षक होते विनीत ठाकूर त्या ठिकाणी होते. काय जबरदस्त नेतृत्व जेल टिपला आणि फलंदाज बाद झाला तो मात्र आविष्कार पाटील. बॅक टू द डगआउट. षटका क्रमांक 3 रुआंश मोर्या 11 पलसपे टीमला. वरती आपण पाहतोय सन्माननीय कांताशेठ सुदाम पाटील आज खऱ्या अर्थाने आपले बंधू जे आज आपल्यामध्ये नाही आहेत म्हणजे शरीराने जरी दूर गेलेला
तरी आपल्या हृदयात कायम असतील ते म्हणजे एस एस पाटील साहेब. आज त्यांच्या आठवणी गोड करण्यासाठी आम्ही श्रद्धांजली चषक ठेवला आहे. खऱ्या अर्थाने देवाने जरी आत्म्यात चिरशांती दिली तरी आमचा अभिमान म्हणजे एस एस पाटील साहेब. आणि परत एकदा यावर्षीसुद्धा एस एस पाटील साहेबांच्या सौजन्याने श्री कांताशे सुदाम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरचा पुरस्कार अर्थात मोटरसायकल इथे देण्यात आली आहे. आणि हे प्रेम सातत्याने आमच्या या स्पर्धेवरती राहणार यात मात्र शंका नाही आहे. चला नेक्स्ट मॅच नांदगाव विरुद्ध संघ असेल उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉसबॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. मिस टायमिंग. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या घरी माघारी. स्मिथला मात्र परतावं लागेल. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 34 वरती 4 फलंदाज बाद आहेत. रोहांश मोरिया 11 पलसपे टीम. नक्कीच मी चांगला कमबॅक केला. मी म्हटलं होतं प्रताप कमबॅक करणं जाणत आहे, परंतु मात्र त्याने धावसंख्या खर्च केली आता 2 फलंदाज बाद करत 9 धावा खर्च केल्यात. ग्रेट कमबॅक मी म्हणेन ना. सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर आपण 57चा पाहतोय, कारण 12 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. तिन्ही गोलंदाज आपण या ठिकाणी पहिले गोलंदाज विघ्नेश पाटील, त्यानंतर साजजी पाटील होते, त्यानंतर प्रताप नावडेकर. 3 गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले. तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून 34 धावा खर्च झाल्या. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यात. तर राहुल हा सलामीवीर, आता त्याला मात्र पेटावं लागेल, धावावं लागेल, पळावं लागेल आणि संघाला मात्र सावरावं लागेल. ती क्षमता, ती ताकद, तो होस, तो जज्बा, तो जुनून येथे मात्र त्याला दाखवावं लागेल. आता ठोकम ठोक. आता अंतिम 2 षटकामध्ये संघाला मात्र चांगली धावसंख्यापर्यंत चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मात्र इथं उभारावं लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. जबरदस्त ही संकल्पना या मॅचमध्ये आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2026 एक अद्भुत अविश्वसनीय एक प्रकाश होता, ती लखलखणारा प्रकाश आणि जबरदस्त आयोजन, लाजवाब आयोजन, पारदर्शक नेत्रदीपक आयोजन. येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं भव्य दिव्य उतुंग असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सर्वेश सॅम ठाकूरला आपण या ठिकाणी पाहतोय. फिरकीचा जादूगार आहे. आता स्ट्राईक एंडला राहुल जो सलामीवीर होता, सध्या तरी तो शांत होता, परंतु त्याच्या बॅट्समधून एक षटकाराची मोहर जरूर लागण्यात आली होती. परंतु आता गोलंदाज आपण सॅमला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू राहुलसाठी. यावेळेस ऑफ स्टंपच्या जास्त वाईट टर्न झाला. चेंडू पाटा विकेट आहे. अर्थातच इथे काटा बदलण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने गोलंदाजी आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 35 वरती. जबरदस्त गोलंदाज सॅम ठाकूरला आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा षटक प्रगतीपथावर असताना नेक्स्ट बॉल स्विच हिट. जबरदस्त तडाखा. चेंडू चाला सीमारेषेच्या बाहेर. खणखणी दणदणी सनसनीत षटकार. काय नजरेचा कैदा नव्हता या फलंदाजाचा. राहुल शांत होता, तो आता शांत बसणारा तो साधू नाही आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी क्षमता, ती ताकद, तो होस, तो जज्बा दाखवत आहे. संघाची धावसंख्या 41 धावसंख्या. रोहांश मोरिया 11 पलसपे संघ इथे केलेत असताना जबरदस्त 1 मॅन आर्मीची भूमिका सातत्यानं तो नक्कीच सलामीवीर म्हणून येत असतो. परंतु पाहूया यावेळेस सॅमवरती त्याने आक्रमणाला सुरुवात केली. 41 धावसंख्या. पुन्हा एकदा स्विचचा या ठिकाणी मात्र फटका तर जरूर फसला होता, परंतु सेफ झोनमध्ये डायरेक्ट हिट. ग्रेट कलेक्टिंग थोडीशी खराब होते, परंतु 2 धावा येथे मात्र रोखू शकत नाही. 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपलाय धाव पुस्तकावरती. एकूण धावसंख्या 43 धावसंख्या आणि 4 फलंदाज बाद झाल्यात. यावेळेस रोहांश मोरिया 11 पलसपे टीम संघाला सावरते. अगदी जबरदस्त खेळ साकारण्यासाठी राहुल मात्र संघाला सावरते. दोन्ही दिशेने खेळण्याची क्षमता
असणारा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय राहुल. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी 5 क्षेत्ररक्षण कशा डीप फाईन लेग डीप मिडविकेट वाईडिश लॉंग ऑन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आता तैनात केल्यात गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त तडाखा. इथे गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, खणखणी सनसनी 4 रन गेली. तर आमचे डी के भाई मोरबीकर सामन्याचा आनंद घेतात. शुभम पाटील आणि कंपनी किरणदादा त्याच्यामध्ये असतील. वेलकम टू ऑल. स्वागत आहे आपलं मोरबीकर आणि त्यांच्या विरोधात हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला मोरबी संघ आणि मोर्या पलसपे. चला उसाटी टीमचा संगणक इथे आलाय तर विनंती असेल टीम नांदगाव मनीष खुटले प्रतीक उद्दार आपला संगणक पाठवायचा आहे नेक्स्ट मॅचसाठी. आणि नांदगावचे रवी फडके आमच्यासोबत जॉईन झालेत ॲज अ गेस्ट. त्यांचं देखील स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे, गोलंदाज तयार. फुल टॉस होता, चेंडू चाललाय. प्रखर चांदण्यांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चंद्राने देखील त्यांचा स्वीकार करावा इतका चांगला फटका राहुलच्या बॅट्समधून. आणखीन एक दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं पलसपे टीम 50+ 53 धावसंख्या धाव पुस्तकावरती. सॅमवरती फक्त आक्रमण या ठिकाणी राहुल जबरदस्त खेळ साकारत असताना पुन्हा एकदा स्विचीचा अस्त्र या ठिकाणी बाहेर काढलाय. ते चाललाय चेंडू गोलीच्या वेगानं, गोलीगा 4 रन केली आहे. डोकी चढतोय हा फलंदाज. मैदानाच्या चौफेर आग लावणारी फलंदाजी. 9 चेंडूमध्ये 30 वरती तो खेळ साकारत असताना 5 चेंडूमध्ये गोलंदाजाचा विचार केला सॅमनं अगदी 23 धावा त्यांनी खर्च केल्यात. परंतु सॅममध्ये क्षमता आहे परिवर्तन आणि नक्कीच कमबॅक करणं त्याला देखील माहिती आहे. परंतु आता इथे सैरावैरा झालेला फलंदाज नक्कीच मैदानामध्ये आग लावतोय. साईराजे रिव्हर्समध्ये कव्हर ड्राईव्ह मारणं सोपं नाही आहे आणि रिव्हर्स कव्हर ड्राईव्ह म्हणजे तो बॅटर किती सेट झाला आहे हे दाखवतो त्याचा परफॉर्मन्स. पुन्हा एकदा प्रहार. यावेळी चेंडू चाललाय सर कॉर्नरच्या रिझन मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गगनभेदी आसमानी सुल्तानी आगाज हो चुका है, धमाका बाकी है. आज समंदर कभी पार करना है. उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में राहुल का ये तूफान खड़ा है. आता परिजदा पाण्याची मांग होते मैदानावरती. चला पाणी घेऊन चला. तिसऱ्या षटकामध्ये पण पाणी दिला होता परंतु हरकत नाहीये, आपण घेऊन चला. 12th मॅननं एकूण धावसंख्याचा विचार केला. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्यात अर्थात ध्रुवांश मोर्या 11 पलसपे टीम नक्कीच आपण या ठिकाणी पाहिली. 10 चेंडूमध्ये 36 वरती केलं असताना पलसपे टीम जर राहुलची फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ, लाजवाब खेळ. एकूण धावसंख्येचा विचार केला 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. सॅम ठाकूरनं या स्पर्धेतील सर्वात मोठी महागडं षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. 29 धावा त्यांनी खर्च केल्या. संघाची धावसंख्या 63 वरती 4. आता मात्र आपण या ठिकाणी पाहिला फलंदाज राहुलला या ठिकाणी चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसू लागलाय. आज यावेळीच मात्र स्ट्राईक एंडवरती असतील किरण भोईर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यावेळीच गोलंदाज तयार बंटी ठाकूर गोलंदाजीसाठी तयार असताना बंटी आपण या ठिकाणी पाहतो. पहिलाच बॉल किरणसाठी प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी मिश्रित गोलंदाजी टर्न होतोय. चेंडू पडल्यानंतर नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेर निघतो. हीच खासियत राहिली आहे बंटी. अर्थात चांगली गोलंदाजी त्याला माहिती आहे. 4थ्या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्यात परंतु या षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी कमबॅक देणं गरजेचं आहे.
जबरदस्त गोलंदाजी बंटी, परंतु या ठिकाणी किरणने डोकं शांत ठेवून सलामीवीर फलंदाज राहुलला मात्र लय सूर ताल सर्व काही भेटलाय. एक रन काढून त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती कशा पद्धतीने आणण्यात येईल याचा विचार त्याने करायला हवा. परंतु पाहूया हा फलंदाज देखील किरण तितक्या ताकदीचा आहे. हो हो, यावेळेस देखील आपण ठिकाणी पाहिलाय जबरदस्त फिरकीचा जादूगार आहे बंटी, जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू चला आपण वाईट आहे की नाही या अनिल टेंबे सर आपण या ठिकाणी योग्य तो निर्णय. दूध का दूध और पानी का पानी, GTC लाईव्ह सुनीलजी पवार, विकासजी पवार आणि आमच्या अतिशय भोईर या ठिकाणी कार्यरत असताना तीन प्रोफेशनल पंच, त्यानंतर आमचे प्रवीण पाटील देखील असतात, ते देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यानंतर म्हणजे जगनदादा देखील या ठिकाणी असतात. परंतु पाहूया योग्य तो निर्णय. निर्णय तुमच्या फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चला 5 षटकांसाठी 25 मिनिट्स तुम्हाला हा सत्र कंप्लीट करायचा आहे. संघाची धावसंख्येचा विचार केल्यास स्थगिती, स्टॉप, फुल स्टॉप दिलाय. 2 चेंडूवरती 2 फुल स्टॉप आपण या ठिकाणी पाहिलात. या ठिकाणी फलंदाजाला शांत ठेवलाय. गोलंदाजी करत असताना बंटी नामक गोलंदाज या ठिकाणी रौद्ररूप धारण केलाय बंटीना. नेक्स्ट बॉल, फुल टॉस होता, चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय सरळ डीप टर्नमॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं 4 रनों के लिए. या पहिल्या धाव पुस्तकावरती 67 रन्स. रोहांश मौर्य 11 प्लस टीम. एक सन्मानजनक धावसंख्या झाली. मी म्हटलं होतं 50+ धावा होणं गरजेचं राहतील, परंतु धावा झाल्या 67. षटकातील 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील पर्याप्त लक्ष असताना फलंदाज किरण 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तो देखील रौद्ररूप धारण करतोय. तो देखील दाखवतोय की हम भी किसी से कम नाही. हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ओंकार चेंडूवरती धावता डायरेक्ट हिट. हो, अचूक निशाण आपण या ठिकाणी पाहिलाय. फलंदाज बाद झालाय. किरण भोईरला परतावं लागेल. वरती 5 फलंदाज बाद झालेत. रुहांश मौर्य 11 प्लस टीमची अर्धी सेना गारज झाली आहे, परंतु सलामीवीर अद्याप देखील तल टोकून या ठिकाणी एकटा झुंज देत असताना मैदानावरती अभि येत आहेत. अभय ठाणगे स्ट्राईक एंडवरती मात्र राहुलला आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर आणखीन एक चांगली धावसंख्या उभारू शकता फलंदाज. प्रहार केलाय समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये गॅप मध्ये खेळतोय. 1 2 3 क्षेत्ररक्षक धावतात, पळतात, स्टॉप करतायत. हो, दर्जेदार क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. फक्त 2 धावा नक्कीच वाचवल्या त्या खेळाडूंना. संघाची धावसंख्येचा विचार केला 69 वरती जाऊन ठेपली. परस्पर संघाची एक सन्मानजनक धावसंख्या. किती वेगानं तो धावला पहा. अंतिम क्षणामध्ये त्याने दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिला. हाय क्वालिटीचा यस चेक देखील केला. 2च धावा आहेत. दोनच धावा आहेत. 69 धावा धाव पुस्तकावरती. अंतिम चेंडूवरती षटकाराला धावसंख्या बनतील 75. चौकार जर आला तर नक्की 73. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य आहे. हो, डॉट बॉल एकदा जोरदार आल्या गोलंदाज बंटीसाठी. कमबॅक करून दाखवलं त्यांनी. संघाची धावसंख्या 69 आणि 5 षटकामध्ये नक्की स्वरा स्पोर्ट्सचा RMSK मुरगी टीमला या ठिकाणी मात्र पूर्ण करायचे आहेत. त्या मात्र 70 धावा. थँक्यू. याच दरम्यान आपण नाणेफेकीकडे जाऊया. टॉस कंप्लीट केला जाईल फर्स्ट राऊंडमध्ये लास्ट मॅच. चला, नांदगाव संघाचा संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. अन्यथा उसाटे संघाचा संगणक टॉस विजेता घोषित केला जाईल, कारण स्पर्धेचा नियम आहे. आणि अजय भंडारी कॅप्टन उपस्थित आहेत. तर चला अजय भंडारी, तुम्ही जॉईन करा. नांदगाव संघ तुझा जॉईन करतो आणि विनंती करतो सन्माननीय कांताशेठ सुदाम पाटील साहेब
एस एस पाटील कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कांताशेठ साहेब. या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर्वांनी यायचं आहे, सर्वांनी यायचं आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी धनराज राजपूत साहेब आहेत, अतुल अनंता भोईर साहेब कुंडेवाल. अतुल साहेब या, तुम्ही देखील जॉईन करा. आपला सन्मानही आता मी थोड्याच वेळामध्ये करतोय. अजय पाटील जासई, संतोषजी गोंधली, रवी फडके नांदगाव, भाऊजी मडवी पारगावचे आमचे राजेंद्र पाटील साहेब, सचिन पाटील साहेब. त्यानंतर जे खांदाचे आहेत नितीन गावंड, ज्यांच्या वतीने 11,000ची देणगी आली आहे, ते देखील इथं उपस्थित त्यांचं स्वागत आहे. सर टॉस आपण करतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी, प्रतिष्ठान उसाटणे आणि नांदगाव टीम. हेड आलाय, चौथ्यांदा हेड आलाय. इथे टॉस जिंकलाय अर्थात नांदगाव संघाने. थोडी चर्चा करूया. 5 षटकांची लढत आहे, कंपल्सरी चेसिंग, 5 गोलंदाज. एकंदरीत काय असेल निर्णय? आम्ही पहिले गोलंदाजी करू. आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? वलभचं विनय वाडखेडे मैदान, आयोजन आणि विकेट कशी वाटली तुम्हाला? खूप चांगली स्पर्धा. आणि लाईट्सबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे, विकेट्स पण चांगली आहे आणि इथे खेळायला मज्जाच येते. आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो, खूप मजा आली. ब्लॅक आर्मी, दोघे ब्लॅक, एक मोठी फाईट होईल काय ते? हो नक्कीच. थँक्यू. गोलंदाजी निवडली आहे नांदगाव संघ. अजय पंढरे जॉईन करा. अंबरनाथ तालुक्याचा संघ, पण असं कधी वाटत नाही, तुम्ही पनवेलचेच वाटतात. उसाटणे म्हणजे आमचंच पनवेलचा संघ आहे. अजय पंढरे काय म्हणाल? तुम्ही देखील स्वतः आयोजक आहात, नेहमी तुम्ही नवीन नवीन गोष्टी करता. कधी पंचांना बाईक, कॉमेंटेटरला बाईक, आता मागच्या वेळी मला वाटतं 12th मॅन 12व्या खेळाडूला सुद्धा तुम्ही बाईक ठेवली. आयोजन करणं कठीण असतं. एकंदरीत तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा की नवीन संकल्पना कशा लॉन्च होतात तुमच्या स्पर्धेमध्ये आणि आयोजनाला किती मेहनत लागते? प्रथम तर वलभ संघाचे धन्यवाद मानतो की आम्हाला खेळायला संधी दिली. आणि वलभ हा खूप वर्षापासून टुर्नामेंट करत आला आहे आणि वलभचा ग्राउंड म्हणजे मिनी वानखेडे. इथे खेळायची सर्वच संघांची एवढी इच्छा असते की यांचं आयोजन खूप नेटनेटकं असतो कधी पण. आणि बोलादाची किंवा जे पण टुर्नामेंट होतात कधीच कुठल्याही गोष्टीचा गैरवर्तन कोणी इथं करत नाही, कारण डिसिप्लिन हा यांच्याकडे, प्रत्येक आयोजकाकडे तुमचा थोडासा बारीक गोष्टी कमी असतील चालतील, पण डिसिप्लिन मेन महत्त्वाचं आहे. थँक्यू अजय भंडारे. डिस्प्लेबद्दल चर्चा केली. तत्पूर्वी आपण काही सन्मान करतोय. मी विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय या स्पर्धेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि आज आपल्या भावाला श्रद्धांजली अर्पण करत असताना एस एस पाटील कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय ओनर कांताशेठ सुदाम पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. आणि आजसुद्धा कांताशेठ सुदाम पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीरची इलेक्ट्रिकल स्कूटी मोटरसायकल देण्यात आली आहे आणि इथे साहेबांचा सत्कार केला जातो. कर्तृत्व आणि नेतृत्व कुणाकडून उसणं मिळत नाही, ते कमावं लागतं. आणि आज चेतनशेठ पाटील यांचे वडील कांताशेठ पाटील साहेबांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. नेक्स्ट सन्मान असेल पंढरीनाथ शेठ फडके यांचे जावई अर्थात अतुलदादा अनंता भोईर कुंडेवाल. मी अतुल शेठला विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं. रॉयल व्यक्तिमत्व, कुंडेवाल गाव, अतुलदादा अनंता भोईर यांचा इथे व्यासपीठावरती सन्मान आम्ही करतोय, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला एक फ्रीज बेस्ट फिल्डरसाठी देण्यात आलं आहे. आणि फ्रीजचे पुरस्कर्ते आहेत अतुल शेठ अनंता भोईर कुंडेवाल. नील पार्कचे धनराज राजपूत यांचा सन्मान केला जाईल, ज्यांच्या वतीने अजून एक फ्रीज आम्हाला दिला आहे. धनराज जी राजपूत आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. धनराज राजपूत जॉईन करिए हमें. नील पार्कचे आमचे मेंबर आहेत आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉला फ्रीज आहे. स्पॉन्सर आहेत धनराज राजपूत साहेब आणि दरवर्षी आम्हाला पुरस्कार देतात. आणि खरं तर आज नितीन गावंड जे नील पार्कचे आहेत ते उपस्थित नाही आहेत, परंतु नितीन गावंड यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अजय पाटील जासई, संतोषजी गोंधली साहेब आपण देखील यावं आपला सन्मान घेण्यासाठी. संतोषजी गोंधली साहेब या. आणि अजयजी पाटील जासई आपलाही व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. वेलकम टू ऑल. सर्वांचं स्वागत आहे. संजोगदादा, परेशदादा आणि चेतन शेठ यांच्या माध्यमातून हा त्रिमूर्ती सन्मान घेत असताना तुम्ही अजय पाटील आणि संतोषजी गोंधली यांना पाहताय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत, गेस्ट ऑर गॉड. आणि मी सुरुवातीला म्हटलं की पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. नांदगावचे आमचे रवी फडके साहेब, तुम्हाला विनंती असेल की आपण देखील सन्मान घेण्यासाठी आमच्या स्वागत कक्षामध्ये यावं. सध्या मॅच सुरू होते, परंतु काही चेंडू आम्ही सन्मान करतोय, तोपर्यंत मॅच कंटिन्यू करा. ते सन्मान करत असताना आपण रवीजी फडके नांदगाव यांना आमंत्रित केलं आहे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. नेक्स्ट मॅच नांदगाव विरुद्ध उसाटणे तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्मान्य भाऊजी मडवी
आणि राजेंद्र पाटील पारगाव यांचा इथे सन्मान केला जाईल. राजेंद्र पाटील साहेब पारगावचे आहेत, भाऊजी मडवी यांचा देखील यथोचित सन्मान करूया. आज संपूर्ण पाहुणे मंडळी एकत्रित आली आहे आणि कांताशेठ पाटील साहेबांचा ताफा आमच्या व्यासपीठावरती आल्यानंतर अगदी 4 चांद लागले या स्पर्धेला. ही रॉयल स्पर्धा आहे. इथे पंच वाईट बॉल दर्शवतात. पुन्हा एकदा आपण स्वागत कक्षामध्ये घेऊन चलतोय. मी सुरुवातीला म्हटलं की काही 2-3 चेंडू आम्ही सन्मानाकडे घेऊन चलतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. सचिन पाटील खांदाचेत आमचे आणि राजेंद्र पाटील पारगाव यांचा आपण इथे सन्मान करूया. नितीनजी गावंड इथे उपस्थित नाही आहेत, परंतु 11,000चे त्यांच्याकडून योगदान देण्यात आलं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. सचिन पाटील खांदा यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. आयोजकांचे शुभ हस्ते परेश शेठ, सबसे ग्रेट आणि संजोगदादा पाटील, प्रभाकर शेठ पाटील आमचे त्रिमूर्ती आयोजक, ज्यांची अफाट मेहनत आहे या स्पर्धेला. आणि एकच वादात जगन्नाथ दादा म्हटलं ना तर नाद करू शकत नाही आहे. कॉम्बॉक्स आणि स्टेजच्या समोर बॉल सीमा पार, धावा येतील 6 षटकार. गावचे ग्रामस्थ वासुदेवजी बारकू पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. वासुदेव पाटील साहेब आपला सन्मान घेण्यासाठी आपण स्वागत कक्षामध्ये यावं. चला वासुदेवजी पाटील या लगेच सामना सुरू आहे. ग्रामस्थ मंडळ वलभ आपला सन्मान इथे केला जाईल. सामना खूप सुंदर आहे. एका बाजूला मोर्या पलसपे आणि त्यांच्या ऑपोजिटला मोरबी संघ. म्हटलं ना रायगडचे आणि पनवेल तालुक्याचे 2 दादा संघ एकमेकांसमोर भिडलेत. असं म्हणतात की एका जंगलात 2 वाघ किंवा एका मैदानावर 2 वाघ एकत्र आले ना तर तुम्हाला डरकाली ऐकायला मिळते. आणि या सामन्याची डरकाली आहे. जो पहिला सामना पाहिला ना शेखर पाटील आपण 1 बॉल 3 धावा, कदाचित त्या फॉर्मॅटमध्ये हा सामना गेला तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना मेजवानी पाहायला मिळेल आणि दावत देखील पाहायला मिळेल. राजेश जी मिश्रा इनका सम्मान किया जाएगा. आइए मिश्रा जी, आपका स्वागत. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉम्बॉक्स आणि पुन्हा एकदा ऐकूया आवाज शेखर पाटील कुडाव यांचा. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. जबरदस्त फाईट पाहायला मिळतं आजच्या ए पोलमधील. एका बाजूला मोर्या 11 क्रिकेट संघ पळसपे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे स्वर्गीय कुमार जीवा 11 RMSK मुरबी संघ पाहायला मिळतो आहे. स्वरा स्पोर्ट्स आपण पाहू शकाल. RMSK मुरबी या नावानं खेळणारा संघ आपण पाहू शकाल. पहिलं पूर्वार्ध आपण पाहिलं पळसपे टीमचं बॅटिंग करताना आणि या पूर्वार्धामध्ये 69 धावा जोडल्या आणि 70 धावेचं टार्गेट ठेवलं आहे ते मुरबी टीमच्या अगेन्स्ट पळसपे टीमनं. यावेळेला बॉल अगदी खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय बघा. चांगली फिल्डिंगसुद्धा अभय ठाणगेची पाहायला मिळाली. मिड विकेटमध्ये डीपमध्ये एक सिंगल मिळेल मुरबी टीम आणि ओमकारला. आणि या सिंगलनं षटक पहिलं समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या धावा राजू ठाणगेनं, त्या म्हणजे 10 धावा. तर सन्माननीय वकील ॲडव्होकेट अमोलजी पवार यांचं शुभागमन झाले, जे या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीसाठी देखील पाहुणे म्हणून आले होते. अमोलजी पवार आणि खास करून प्रभाकर शेठ पाटील यांच्या जेवढ्या काही कॅल्क्युलेशन टॅक्स वगैरे आपण बोलतो ना ITR, या सर्व गोष्टींचा अगदी लेखाजोखा अमोल पवार साहेबांकडे असतो. आणि आपण ॲडव्होकेट अमोल पवार साहेबांचं व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करूया. शेखरजी पाटील आज श्री कांताशेठ सुदाम पाटील कधीच टेनिस क्रिकेट स्पर्धेला फारसं येत नाही, परंतु स्वर्गीय SS पाटील चषक म्हटला ना अगदी भावाच्या नावाने श्रद्धांजली असते आणि आवर्जून या चषकाला आलेत. आणि खास करून पुन्हा एकदा यावर्षी देखील साहेबांनी आपल्या माध्यमातून मालिकावीरची बाईक आम्हाला इथं पुरस्कृत केली आहे. आपण त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आणि आभार व्यक्त करूया. हे प्रेम आहे आपल्या भावासाठी आणि हे प्रेम आहे आपल्या गावातील नागरिकांसाठी आणि आपल्या टेनिस बॉल स्पर्धेसाठी. नक्कीच, कारण पैसा सर्वांकडे आहे आणि देण्याची दानं ज्याच्याकडे तो करा माणूस. परंतु या वेळेला फटका सुरू आहे. जर तुम्ही षटकार मारले तर आम्ही सुद्धा मारू शकतो हे सांगत असताना ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलाय हा मुरबी टीम साठी षटकार पाहायला मिळतो आहे.
तर या दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट अमोलजी पवार साहेब यांचं शुभागमन झालं आहे. त्यांच्या समवेत मान्यवर अमोल तनपुरे यांचं देखील आगमन झालं आहे. अमोल तनपुरे साहेब, आपण विराजमान व्हायचं व्यासपीठावरती आणि या सामन्याचा आनंद घ्या. असंख्य पाहुणे आलेत. वलभचे ग्रामस्थ मंडळ रमेश दादा पाटील, रमेश बुवा पाटील यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सध्या व्यासपीठावरती प्रचंड पाहुण्यांची गर्दी आपण पाहतोय आणि अगदी व्यासपीठावरती 4 चांद लगावले गेले. तर या पाहुण्यांच्या खातेदारीसाठी आपण फटाक्याची आतिषबाजी करूया. बॅक टू द कॉम्बॉक्स. फटाक्यांची आतिषबाजी आणि या पाहुण्यांचं स्वागत पाहायला मिळत आहे. कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यावरांना पाहुण्याला आपल्या स्पर्धेसाठी अगदी सहकार्य दिलं आहे, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण भूक लागल्यानंतर जेवणं ही मित्रांनो प्रकृती आहे. भूक लागूनही न जेवणं म्हणजे विकृती. आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आणि तेच तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी या स्पर्धेसाठी ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला मदत केलेली आहे सरळ हातानं, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आम्ही करतोय. पुन्हा एकदा आपण पाहत आहे जय हनुमान आणि अमन ब्रिगेड व रियांश 11 क्रिकेट संघ वळप आयोजित स्वर्गीय S पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकरजी पाटील स्मृती चषक वलप 2026. आणि जे कालपर्यंत आपल्यात होते परंतु आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन नियोजन. फटका फसलाय, फुल्लर लाईनचा बॉल मिसक्यूट फटका. या बॉलवर कदाचित मोठा प्रहार होणं गरजेचं होतं परंतु पहिला ब्रेक थ्रू आणि पहिला महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला इथून मिळालाय पळसपी टीमला. बॅट्समन ओमकार पाटील बाद. याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय अमोलजी पवार साहेब, ॲडव्होकेट प्रभाकर शेठ पाटील साहेबांच्या निकटवर्ती अमोलजी तनपुरे आणि प्रमोद तनपुरे या 3 मान्यवरांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहाल उसाटे विरुद्ध नांदगाव संघामध्ये आणि नांदगाव संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडले. त्यामुळे नेक्स्ट मॅचची बिग फाईट असेल. कुठेच जाऊ नका. ए पोलचा अंतिम सामना अजून बाकी आहे आणि ऐकूया कॉम्बॉक्समध्ये शेखरजी पाटील यांना. लाईव्ह सामना आपण पाहत आहे मोरबी आणि त्यांच्या विरोधात संघ मोरया 11 पे. खूप चांगली लढत सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 70 धावेचं टार्गेट आणि त्याला चेस करताना अद्यापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 16. पुढचा बॉल यावलेला फटका आपण पाहता डीप स्पर्लेक क्षेत्र आपण पाहताय. फिल्डर तिथे स्मित पवार. चांगली फिल्डिंग. एक फक्त सिंगल मिळेल. सिंगलनं मुरबी टीम आता 17 या अंकावर पाहायला मिळते. गोलंदाज साहिल रॉयला आपण पाहत आहे. कधी कधी विचार केला तर साहिलला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आणलं जातं. आता मात्र थोडीशी रणनीती वेगळी. राजू ठाणगेला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये बऱ्याच वेळेला अगदी चांगली गोलंदाजी करताना जास्तीत जास्त 7, 8, 10 धावा आणि आज सुद्धा 10 धावा त्याच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये साहिल रॉयनं फेकलेले 4 चेंडू, त्यामध्ये आपण पाहिले 7 धावा खर्च, एक सफलता, महत्वाचा विकेट. चला टाईम अलर्ट आहे पळसपी टीम, हे लक्षात घ्या. आपण इकडे कॉम्बॉक्सच्या बाजूला फटका सुरेख स्टंडन डिलिव्हर. फिल्डर वरद वगतच्या वरतून खेळले आणि फटका इथून मात्र देऊन जाईल मोरबी टीमला. आणखी 6 धावा होतोय षटकार. जरी ओमकार पाटील बाद झाला असला तरी विक्की पाटील मैदानामध्ये आहे. 2 बंधू आपण पाहिले असतील. बऱ्याच वेळेला अगदी जबरदस्त खेळ. आणि मुरबी टीमचा जर विचार केला तर रायगड, ठाणा असेल, अगदी या दोन्ही जिल्ह्यामध्ये जबरदस्त खेळ. पळसपे संघाला सुद्धा आपण ठाण्यामध्ये सुद्धा जात असताना चांगला खेळ त्यांचा पाहिला. रायगडमध्ये असे 2 दादा संघ अगदी खेळत आहेत. यावेळेला मात्र फटका आपण पाहू शकाल. फटका फसलाय. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला या बॉलवर साहिल रॉयचा. आणि या डबल माइंड मध्ये शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस खोलला, कदाचित अगदी पुढच्या अंगाला लागला आणि आविष्कारने टिपलेला झेल. आणि इथून आणखी एक महत्वाचा विकेट. विकी पाटील हा मोरा इथून बाद झालाय.
तब्बल 4 वेळा ज्यांना आपण पनवेल विधानसभा आणि त्याच्यावर आमदार होताना आपण पाहिलं. अगदी 2 दिवसापूर्वी जर आपण विचार केला असेल ना अगदी प्रवीण सर, तर पनवेलचं जे शिवतीर्थ आहे अगदी स्मारक तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि त्या स्मारकाजवळचे बलिदान मास अगदी छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराजांची आरती जी रोज संध्याकाळी घेतली जाते आहे आणि पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर सुद्धा उपस्थित राहिले होते आणि उद्या सुद्धा या स्पर्धेला ते उपस्थित राहतील. आणि विधानसभेमध्ये अगदी आपण पाहिलं जी विधानसभा आणि त्या विधानसभेमध्ये हा मुद्दा सुद्धा दादांनी अगदी अभिवादन करताना शंभूराजांना धर्मवीर शंभूराजे आणि त्यांचं अभिवादन अगदी ते सुद्धा त्या विधानसभेमध्ये अगदी तो मुद्दा सुद्धा मांडला गेला. आपल्यासाठी धर्मरक्षण आणि धर्माचं रक्षण करणं हे शंभूराजांनी केलं आणि त्याच बाब राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये हा तो मुद्दा सुद्धा मांडला गेला. कालचा दिवस मला वाटतंय कालच ते पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवर वरद भगत, यावेळेला बॉल फटका इथून मात्र सुरेख पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू निघालाय आणि इथून मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय. हा मात्र 4 धावेचा चौकार. शुभमच्या बाटमधून आलेला चौकार, त्याच्या जोडीला बंटी ठाकूर, एक जबरदस्त एक नावलौकिक जोडी आहे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर. यावेळेला बॉल वरद भगतचा आणि या बॉल मात्र पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, कदाचित हातामधून स्किड झाला बॉल आणि त्यानंतर पंचांनी सांगितलंय हा बॉल मात्र नो आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. अगदी मग लक फॅक्टर आणि संधी असेल शुभमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना आणि गोलंदाज पुन्हा एकदा वरद भगत. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर वरद भगत चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु आज मात्र थोडासा पहिला बॉल 4 नंतर नो बॉल आलाय आणि आता फ्री हिटच्या बॉलवर मात्र त्याची काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅनिंग समोर बॅट्समन शुभमला आपण पाहत आहे आणि या वेळेला मात्र फ्री हिटचा बॉल उघड्या डोले बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर ठोकलाय हा षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता 34 धावसंख्या, 34 ऑन अ बोर्ड. म्हणजे जी सुरुवात पळसपे टीमची होती ती सुरुवात आता येणारे 16 चेंडू आणि त्यामध्ये 36 धावेचं आव्हान आहे. आव्हान तसं असं महागडं नाही आहे, कारण ज्या शेवटच्या स्लॉगआउटच्या षटकामध्ये पळसपे टीमला फक्त 6 धावा आल्या, कमबॅक झालं मुरबी टीमचं आणि त्या 6 धाव्या मी म्हणेन ते बळ देऊन जाते का बॅटिंग करताना मुरबी टीमसाठी हे अगदी पाहायला मिळत आहे. 16 बॉल 36. 14 मध्ये 49 धावा सुद्धा चेस करताना अगदी त्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे असं असताना 16 बॉल आणि 36 आव्हान तसं महागडं नाही आहे, परंतु पळसपे टीमची गोलंदाजी कशी होईल हे सुद्धा पाहिजे. पुढचा बॉल आणि खेक चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. अवांतर बॉल, वाईट बॉल फेकलाय आणि त्या बॉलवर धावून सुद्धा 1 धाव पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावा इथून जोडल्या जात आहेत. वरद भगत आज खराब कामगिरी, एखादा दिवस खराब, या साऱ्या गोष्टी विकी आणि ओमकारला बाद केल्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं कदाचित चांगली गोलंदाजी होईल, परंतु वरद मात्र थोडासा आता महागडा टीमसाठी ठरतो आहे. आणि अवांतर बॉल, त्यानंतर 1 बाउन्स ऑन सुद्धा केलं गेलं गोलंदाजाला. आता बॉल राहिली शिल्लक 16 बॉल आणि 34 धावा. 16-34चं समीकरण. आता मात्र या मॅचमध्ये विनिंग कॅल्क्युलेशन राहिलं आहे. एका बाजूला मुरबी, दुसऱ्या बाजूला पळसपे, पळसपे मुरबी, कोण असेल पुढे जाणारा संघ. चला टाईम अलर्ट आहे, लक्षात घ्या पळसपे टीम, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. आपण पुढचा बॉल, यावेळेला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का आणि पोहोचले गेले. फिल्डरचं नाव जयेश हातमोडेला आपण पाहताय आणि झेल मात्र डीपलाय सर्कलमध्ये होते, तिथून बाहेर सरसावले आणि वेगाने चेंडू खाली पोहोचले आणि झेल कॅरी केलाय आणि फलंदाजाला परतावं लागतंय. कमबॅक झालंय वरद भगतचं. पळसपे टीमला आणखी एक सफलता. बॅट्समन बंटी ठाकूर बाद.
कदाचित या बॉलवर बंटी ठाकूरचा प्रयत्न होता, कारण लॉंग ऑफ जर पाहिलं ना तर थोडंसं खाली होतं आणि क्षेत्र खाली होतं, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फर्स्टला थोडंसं वर गेला. चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन होतं, मिश्रण होतं आणि डावखुऱ्या त्याचा गोलंदाज म्हटलं तर चेंडू स्किट करणं, टर्न करणं, फिंगर रोल, मग थोडंसं बाहेर काढणं बॉलला, या साऱ्या गोष्टी. आणि या बॉलवर सुद्धा फटका फर्स्टला गेला आणि फलंदाज मात्र बाद झाला. नांदगाव संघ आज खेळताना पाहायला मिळेल. पुढच्या मॅचमध्ये उसाडणे नांदगाव. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वर्गीय एस एस पाटील यांचे बंधू आदरणीय कृष्णाशेठ सुदाम पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मालिकावीरची मोटरसायकल देण्यात आली असे आमचे युवा उद्योजक आणि रॉयल व्यक्तिमत्व भूषण शेठ कृष्णा पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे. मी दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आज दुग्ध शर्करा योग पहा, आमचे कांताशेठ सुदाम पाटील साहेब विराजमान आहेत आणि आता कृष्णाशेठ सुदाम पाटील म्हणजे त्यांचे बंधू व्यासपीठावरती आलेत आणि आज खऱ्या अर्थाने आपले जे बंधू आहेत स्वर्गीय एस एस पाटील यांच्या नावाने हा श्रद्धांजली चषक पाहतो आणि आपल्या भावाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ही उपस्थिती लाभली आहे. अशी या स्पर्धेचे 2 खंदे समर्थक आणि आधारस्तंभ कृष्णाशेठ पाटील आणि सन्मानित कांताशेठ पाटील साहेबांचं आपण मनपूर्वक मोस्ट वेलकम आणि स्वागत करूया. याच दरम्यान चंद्रकांतजी पाटील वलप यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम टू ऑल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हा बॉल आपण पाहत आहे, जोरदार अपील होताना पाहायला मिळाला. अगदी पायचीच्या स्वरूपाचा अपील होता, परंतु पंच सांगतात लेग बाईची धाव असेल, कारण लेग बिफोर द विकेट म्हटलं तर हाईट फॅक्टर, लाईन लेंथ, या साऱ्या गोष्टी प्रॉपर असणं, यष्टांच्या मधोमध मिस होणं आणि तुमचा इम्पॅक्ट, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत. परंतु या बॉलवर लेग बायची सिंगल. आता मात्र इक्वेशन बदललं आहे. 14 चेंडू आणि 31 धावा आता या मॅचमध्ये करायच्या आहेत. 14 बॉल 31 हे समीकरण, विनिंग कॅल्क्युलेशन आता या मॅचमध्ये राहत आहे. समोर गोलंदाज वरद आणि समोर डावखुऱ्या त्याचा बॅट्समन साजेश पाटीलला आपण पाहताय. पहिला बॉल खेळतोय आणि पहिल्या बॉलवर त्याला बीट केलं जात आहे आणि पहिला बॉल वरद यांचा डॉट बॉल आलाय. मग आता चेंडू आपण जर पाहिले तर आता शेवटचा अंतिम बॉल, आता 13 चेंडू आणि 31चं समीकरण आहे. 13मध्ये 31 या धावा इथून जमवल्या जातील, डिपेंड होतील की या मॅचमध्ये मुरबी की पळसपे कोण पुढे जाईल. एक बिग फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल शेवटपर्यंत. परंतु यावेळेला बॉल फटका फर्स्टला गेलाय. लॉंग ऑफमध्ये फिल्डर अभय ठाणगे तिथे झेल मात्र टिपतायत आणि साजेश पाटीलला मात्र परतावा लागताय. आणखी एक विकेटचं पतन झालंय. येणारे बॉल 12 राहिले आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये करायचे त्या 15.5च्या सरासरीनं 31 धावा टी मुरबी संघाला. चेक. याच दरम्यान आमच्या वलप गावाचे ग्रामस्थ मंडळ केशव टेंबे यांचं ते शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय श्री कांताशेठ सुदाम पाटील आणि श्री कृष्णाशेठ सुदाम पाटील यांच्या माध्यमातून येणारा उद्या गुढीपाडवा दिनानिमित्ताने श्री खरबादेवी अर्थात सत्यनारायणची महापूजा योजना केली आहे आणि सर्व प्रेक्षकांना आणि सर्व पाहुण्यांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण करतो की दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा निमित्ताने जी सत्यनारायणची पूजा असते त्या पूजेमध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपली निश्चित उपस्थिती दर्शवावी. निमंत्रक आहेत आमचे भूषण शेठ कृष्णा पाटील, त्यानंतर चेतन शेठ कांता पाटील असतील आणि अर्थात परेश शेठ शांताराम पाटील, विजय शेठ शांताराम पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना आग्रहाचं निमंत्रण ते म्हणजे उद्या सत्यनारायणची महापूजा निमित्ताने. अजून व्यासपीठावरती नजर आपण पाहिली तर प्रभाव शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे संपूर्ण पाहुणे मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याच्यामध्ये अतुलजी, अनंतशेठ भोईर कोंडवाल यांना आपण पाहतोय. तर दरम्यान धनराज राजपूत, नील पार्क, अजय शेठ पाटील, संतोषजी गोंधली, रवीजी फडके नांदगाव, भाऊजी मडवे आहेत, पारगावचे राजेंद्र पाटील, खांदाचे सचिन पाटील, नितीनजी गावण आणि थोड्याच वेळामध्ये ठाणे जिल्हा परिषदचे सदस्य श्यामभाऊ पाटील कल्याण यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ग्रामस्थ मंडळ वलप यांचा देखील ताफा आपण व्यासपीठावरती पाहतो. केशवजी टेंबे असतील, त्यानंतर आमचे के रमेशभाऊ पाटील यांना पाहतो. संजोगजी पाटील देखील यासोबत चर्चा करतायत. ॲडव्होकेट अमोल पवार, प्रभाव शेठ पाटील यांचे निकटवर्तीय आणि त्यानंतर अमोलजी तनपुरे, प्रमोदजी तनपुरे यांचं देखील आपण स्वागत करूया. बबनजी पाटील साहेब आहेत, दत्ताजी पाटील साहेब यांचं देखील वेलकम आणि चंद्रकांत पाटील हे संपूर्ण मंडळी आमच्या या स्पर्धेचा आनंद
आनंद घेत आहेत त्या सर्वांचं स्वागत. मॅच चांगली आहे, शेवटच्या बॉलपर्यंत होऊ शकते कदाचित बिग फाईट. पाहूया सामन्याचा रिझल्ट काय असेल आणि ऐकूया शेखरजी पाटील यांना. यस, थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकताय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आवर्जून उल्लेख, अगदी सन्मान, या साऱ्या गोष्टी आपण पाहते या स्पर्धेला कव्हर करतायत. या वेळेला पहिल्याच बॉलवर मात्र फटका फसला गेला. सिद्धांत म्हात्रेने केली चुकी. बॅट्समन आपण पाहताय स्ट्राईक एंडला शुभम होते आणि ज्या शुभमवर पूर्णपणे जबाबदारी आहे मोरबी टीमची. हिना तिसऱ्या क्रमांकावर आला, एक षटकार एक चौकार आलाय आणि त्याला जीवदान देणं हे कितपत योग्य असेल. अगदी सोपा झेल बराच उंच होता, कव्हरच्या रिजनमध्ये डीपमध्ये आपण पाहिलं असेल आणि झेल घेणं महत्त्वाचं होतं, ते झालं नाही. आणि त्यानंतर आता मात्र या 2 धावा, या झेलचा परिणाम काय असेल शेवटपर्यंत अगदी या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मोरबी टीमला त्याचा फायदा असेल, पळसपी टीमला असेल. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकाल अगदी जोरदार अपील होता, परंतु आपण पाहता बॅटची एज लागली आणि अपील सुद्धा झाला होता, परंतु त्यानंतर खारिज केलं गेलं आणि या बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल सुद्धा पाहायला मिळालं. क्विक ॲक्शनमध्ये पाहायला मिळालं, क्विक डिसिजन सुद्धा आला. अगदी स्क्वेअर लेग पंच आपण पाहिली तर आमची सत्यवानजी काकडे सरांना आपण पाहिलं असेल आणि त्यानंतर या बॉलवर एक सिंगल आली. आता मात्र इक्वेशन बदललंय, येणारे 10 बॉल 28 धावा, 10-28चं समीकरण स्ट्राईकवर. आता साम ठाकूरला आपण पाहताय, फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, संधी इथून निर्माण झाली आणि या संधीचं सोनं केलं गेलं आविष्कारच्या माध्यमातून आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मजबूत सध्याच्या घडीला, परंतु नवीन बॅट्समन येईल, इक्वेशन बदललंय. 9-28. दरम्यान सन्मानित कांताशेठ पाटील साहेब, आमच्या अतुलजी भोईर साहेब कोंडेवाल रजा घेत असताना धन्यवाद. कांताशेठ पाटील साहेबांच्या वतीने मालिकेवरची बाईक देण्यात आली आहे, चांगले योगदान. आणि उद्या कांताशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून सत्यनारायणची महापूजा श्री खरबादेवी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. संतोषजी गोंदले साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं ते कॅश प्राईज झाले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम टू ऑल. धन्यवाद त्या स्पर्धेला आल्याबद्दल सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि घेऊन चलतो सामन्याकडे, जिथे 10 चेंडू 28ची गरज होती आणि हा सामना देखील तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल का शेखर पाटील, ही चर्चा सुरू आहे. कारण मोरबी संघ म्हटला ना शेवटच्या बॉलपर्यंत सामना सोडत नाही. ऑस्ट्रेलिया संघ आणि मोरबीकरांचा हा लकी मैदान आहे मिनी वानखेडे. नक्कीच. आणि बऱ्याच वेळेला इथे बक्षीस पात्र अगदी पाहिलं या मोरबी संघाला. 9 चेंडू 28 धावा. राहुल बैकरा गोलंदाज, फलंदाजी करताना 36 धावा जोडल्या, उत्तुंग षटकार चौकार आणि आता मात्र गोलंदाजी आपल्या खांद्यावर त्याने घेतली आणि 4थ्या षटकामध्ये टीम पळसपेसाठी कमबॅक करताना सध्याच्या घडीला 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट, यशस्वी षटक राहिलाय. 8 बॉल 28. मॅच अद्याप संपलेली नाही आहे, कारण कोणताही संघ जिंकलेला नाही आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कारण क्रिकेटमध्ये भागीत करणं चुकीचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. येणारे बॉल राहिले 7 बॉल 28ची आवश्यकता. आणि या बॉल मात्र आपण पाहताय डीपमध्ये अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर फिल्डिंग केली गेली, स्टॉप केले गेलं आहे आणि या बॉलवर मात्र डॉट आलाय. यशस्वी षटकाची सांगता झाली राहुलच्या माध्यमातून. पळसपे टीमसाठी फक्त खर्च केले त्यानं 3 धावा, 1 विकेट सुद्धा मिळवलाय. आता शेवटचे 6 बॉल आणि 28ची आवश्यकता. स्ट्राईक ठेवली शुभमनं आपल्याकडे. 6 बॉल 28. मॅचचा रिझल्ट काय असेल, कोण जिंकेल, कुणाचा प्रवास थांबेल, मुरबी की पळसपे, पळसपे की मुरबी. वल्लभ गावाची संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत पंधरा 69 नंबर वाल्याचं पनवेल शहरान हाय थाट. गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होतारात. क्या बात आहे. बघा 69 म्हणजे शेठच्या फॉर्च्युनरचा कारचा नंबर आहे प्रभाकर शेठ पाटील आणि हे स्कॉर्पिओचा देखील नंबर आहे. आणि हे गाणं गायलं आहे सम्राट पाटील पनवेलकर, अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांचे पुतणे म्हणजे अर्थात सम्राट पाटील.
खूप चांगलं गाणं, शीर्षक गाणं. रील्स कॉम्पिटिशनला 1569 क्रमांकाचा नंबर देखील आहे आणि उद्या ते अनाऊन्समेंट होणार. परंतु मी आत्ताच उल्लेख केला, मोरबीसाठी लक्की मैदान ठरलं आहे. मागच्या वेळेला देखील सुपर 12मध्ये निराशा राहिली, परंतु आता कॅप्टन शुभमकडून प्रचंड अपेक्षा असतील टीमला. नक्कीच. आणि सिद्धांतनं सोडलेला झेल याच्यानंतर शुभम काय करेल? 6 मध्ये 28, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा सिद्धांतकडे मागे झालेली चुकी आता ती होणार नाही. आय विल चेक. अवकाशाला गवसणी घालून येत असताना बॉल हा झेल टिपलाय आणि इथून मात्र महत्वाचा विकेट बाद झालाय शुभम ठाकूर. 5 बॉल 28. चेक 5-28 आवश्यकता. आणि याच दरम्यान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाचे करता धरता अनिल दादा ढोपरे दादांचं आगमन झालंय. अनिल दादा जय श्रीराम. अनिल दादांचा फोन आला ना तर पहिला जय श्रीरामचा आवाज येतो आणि ही त्यांची ताकद आहे. त्यासोबत आमचे चॉकलेट बॉय हितेंद्र मडवी आणि अध्यक्ष योगेश दादा मडवी अर्थात पैलवान आहेत. मी तिघांना विनंती करतो, अनिल दादा आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपली मॅच आहे, मॅच झाल्यानंतर आपला सत्कार घेण्यासाठी यायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे. 5-28 म्हणजेच 4 षटकार आणि 1 चौकार. हा तर इतिहास होणार जर बॅटरने मारले तर. आणि 10 वर्ष या फलंदाजाला कोणीच विसरणार नाही शेखर. नक्कीच. आणि शिरडोनच्या मैदानावर कानपोलीच्या आदेशमध्ये तो विक्रम सुद्धा केला होता. 30 धावा असताना 5 बॉल 5 षटकार आणि तब्बल 12,000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं होतं. परंतु हा बॉल आपण पाहताय अगदी बाकवडला. डॉट चेंडू आलाय. आता बॉल 4 राहिले आणि 4 बॉलमध्ये 28 धावा. 4-28चं समीकरण. गोलंदाज स्मिथ पवार. स्मिथच्या हातामध्ये बॉल दिलाय. पुन्हा एक दावेमध्ये स्वतः गोलंदाज स्मिथ. चेंडू खाली येतोय, झेल टिपलाय. आणखी एक विकेटचं पतन. आता मात्र मॅचमध्ये हवा काढून घेण्यासाठी अगदी प्रयत्न केला जातोय. बॉल राहिले 3 आणि 28ची आवश्यकता. आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत. बाबा किंग आमचे सुनील पाटील पंच, संदीप पाटील सर मोरबी, वेलकम टू ऑल. आणि त्यानंतर मनीष पाटील समाजसेवक संजोगदाचे खास मित्र आहेत, त्यांना देखील आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. वेलकम टू ऑल. सामना एकतर्फा आहे. शेखर पाटील, सामन्यामध्ये मजा नाही आहे कारण जी बॅटिंग प्रेक्षकांना पाहायची होती ती बॅटिंग मात्र आज झालीच नाही आहे. परंतु हरकत नाही, क्रिकेट आहे, काही घडू शकतं. एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता. ये खेल है, इसे खेलना ज़रूरी है और ये प्यार से खेलना ज़रूरी है. हा बॉल आपण पाहताय पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग भरतची आणि या बॉलवर सिंगल आली. आता मात्र या षटकामधील चेंडू आता राहिले शिल्लक शेवटचा अंतिम बॉल. मॅचमधील औपचारिकता पूर्णपणे हवा काढून घेतली पळसपेठ टीमनं. जबरदस्त खेळ बॅटिंग करताना. त्यानंतर सुरुवात झाली टिक फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलं होतं मी म्हणेन. टीम मोरबी संघानं सुरुवात केली होती, परंतु साहिल रॉयच्या षटकामध्ये आलेले 2 सफलता, मग विकी आणि ओमकार पाटील बाद झाला. त्यानंतर मॅचवर पकड निर्माण केली. पुन्हा एकदा असं वाटलं कदाचित सामना 16 बॉल 36 होत्या, सामना निसटेल की काय. वरद भगतची खराब गोलंदाजी, परंतु राहुल बैकरचं झालेलं कमबॅक आणि यशस्वी षटकानंतर या मॅचवर पूर्णपणे पकड निर्माण झाली आणि पळसपेठ टीमनं हा सामना जिंकलाय